आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. मनुस्मृती आणि भारतीय संविधान. भारताचे संविधान भारताला प्रजातंत्रीय गणराज्य म्हणून घोषणा करतो. हे समानता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या 4 मूळ खांबावर आधारित आहे. आमच्या संविधानात समता या मूळ अधिकाराचा समावेश आहे. कायद्याच्या समोर समानतेच्या सिद्धांताला आमच्या संविधानाने स्वीकारले आहे. परंतु मनुस्मृती ही हिंदूंची प्राचीन आचारसंहितेचा ग्रंथ आहे. त्याचा आधार उच्च कनिष्ठ, असमानता आणि वर्णाश्रमावर आधारित त्याचे मूळ तत्व आहे. मनुस्मृती ब्राह्मण जातीच्या हिताचे मात्र पदोपदी रक्षण करते आणि शूद्र जातींना सर्व अधिकारापासून वंचित करते. 4ही वर्णाची स्थिती मनुस्मृतीत कशी आहे, खाली वर्णन करीत आहोत. मनुस्मृतीत 4ही वर्णाकरिता जन्मापासून कायदेच वेगवेगळे नसून त्यांच्या अंतिम संस्काराचे विधीसुद्धा वेगवेगळे आहेत. मनुस्मृतीनुसार जन्मविधीचे संस्कार केवळ द्विजाती ब्राह्मण करिताच आहेत, शूद्रांकरिता नाही. अर्थात गार्भिक गर्भाच्या अशुद्धीत शुद्ध करण्याकरिता हवन इत्यादी क्रियेस गार्भिक म्हणतात. जातीय कर्म, मुंडन आणि उपनयन, जाणवे धारण करण्यास संस्कार केल्याने द्विजातीचे भैजिक आणि गर्भसंबंधी दोष दूर होतात. याचा अर्थ हा होतो की हा दोष दूर करण्याचा अधिकार द्विज ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनाच आहे, शूद्रांना नाही. मनुस्मृतीत उच्चवर्णीय आणि शूद्रांच्या संस्कारातील आणखीही भिन्नतेचा उल्लेख करते पहा. द्विजातींनी गर्भधारणा आणि शारीरिक संबंधाविषयीचे संस्कार वैदिक पद्धतीने केले पाहिजे. त्यामुळे या लोकात काही परलोकातही पापाचा विनाश होतो. अर्थात द्विजातींनी पापांचे विनाश करून जीवन जगले पाहिजे आणि शूद्र पापयुक्त जीवन जगले पाहिजे, कारण त्याला कोणत्या संस्काराचा अधिकार नाही. जर समोरासमोर भेट झाली तर ब्राह्मणास कुशल, क्षत्रियास निरामय, वैश्यास क्षेम तथा शूद्रास आरोग्याविषयी विचारले पाहिजे. म्हणजे शूद्रास निरोगी असल्याचे विचारावे, कारण तो निरोगी राहूनच सेवाकार्य उत्तम प्रकारे करू शकतो. शूद्रास मनुस्मृती वाचण्यास बंदी घातली आहे पहा. ज्या ब्राह्मणांना जन्मापासून ते मरणापर्यंत सर्व संस्काराच्या विधी सांगितले गेले आहेत तोच ह्या मनुस्मृती वाचू शकतो. शूद्राने दुसऱ्या धर्मियांनी याला वाचू नये. वा रे म्हणो महाराज, बरोबर म्हणता. शूद्राने तुमचे हे कारस्थान वाचून तुमच्या विरुद्ध बंड ना करावा. मनुस्मृतीतील उपरोक्त कायदा भारतीय संविधानाच्या धारा 14, 15, 16 आणि 17चे स्पष्ट उल्लंघन आहे. या कलमात नियमात भारताच्या प्रत्येक व्यक्तीला बिना जातीपातीच्या भेदभावाने समानतेचा मूळ अधिकार प्राप्त आहे. त्याच प्रकारे भारतीय संविधान जागतिक भेदभावाच्या विरुद्ध आहे. याचा उल्लेख संविधानाच्या 51व्या अनुच्छेदात केला गेला आहे. या प्रकारे मनुस्मृतीतील सामाजिक व्यवस्था भारतीय संविधानाच्या विरुद्ध आहे. संविधानाच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीचा मान हा बरोबरीचा आहे. तो कुठल्याही जाती धर्माचा असो, पण मनुस्मृती काही वेगळेच सांगते. अर्थात ब्राह्मणांचा ज्ञानाने, क्षत्रियांच्या वीरतेने, वैश्यांचा धन धान्याने आणि शूद्रांचा मोठेपण जन्मत होते. अर्थात शूद्रांकरिता ज्ञानबळ, बहुबळ आणि धनबळाची काही गरज नाही. त्याचे बळ तर गुलामीतच आहे. मनुस्मृतीनुसार मोठेपण वर्णानुसार आहे. त्याचा आधार भावाशी काहीही संबंध नाही. अर्थात 10 वर्षाचा ब्राह्मण आणि 100 वर्षात क्षत्रिय वडील आणि मुलासारखे आहे. त्यात ब्राह्मण वडील व क्षत्रिय पुत्रासारखा आहे. खरं तर 10 वर्षाचा मुलगा हा अबोध असतो. त्याला 100 वर्ष आयुष्याचा माणसाच्या तुलनेत काहीच समजत नाही. तरीही ब्राह्मण पूज्य असल्यामुळे 10 वर्षाच्या ब्राह्मण मुलास 100 वर्ष क्षत्रियाचा बाप बनवून टाकला. म्हणूनची ही व्यवस्था भारतीय संविधानाच्या कलम 51 विरुद्ध आहे. म्हणूनुसार जागतिक अपमानात प्रत्येक जागी आहे आणि न्यायालयातही आहे. जेव्हा की संविधान म्हणते की न्यायाच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्ती सारखी आहे, तेथेही मनुस्मृती संविधान विरोधी आहे. गवाहदार ब्राह्मणास फक्त एवढे म्हणा, सांगा. क्षत्रियांस म्हणा, खरे सांगा. वैश्यास गायीच्या वासराची किंवा सोने चोरल्यास होणाऱ्या पापाची शपथ घालून विचारा आणि शूद्र गवाहदारास सर्व पापांची शपथ घालून विचारा. त्या न्यायालयातही असमानता आहे, जी भारतीय संविधानाच्या कलम 51च्या विरुद्ध आहे. मनुस्मृतीमध्ये कर्ज वसुलीचे प्रकार वर्णानुसार वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेले आहे. जर उत्तम जातीतील कोणी व्यक्ती एखाद्या महाजनाचा ऋणी असेल तर महाजनाची सेवा न करता थोडे थोडे करून कर्जमुक्त होऊन जावे, आणि जर कुणी खालच्या जातीचा नीच किंवा सजातीय जातीचा कोण्या महाजनाचा ऋणी असेल तर त्याचे कर्तव्य आहे की
महाजनाची सेवा करून ऋणमुक्त व्हावे म्हणूनच ही व्यवस्था अनुच्छेद क्रमांक 14 चे स्पष्ट उल्लंघन करते. मनुस्मृती ब्राह्मणांना शूद्रांचे धन बळपूर्वक हिसकावून घेण्याचा अधिकार देते पहा. धर्मपरायण राजाचे राज्यात यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांचे यज्ञ एकांगाने काही यज्ञ सामुग्रीच्या अभावाने अपूर्ण राहत असेल तर ज्या वेश्येजवळ जास्त पशुधन असेल आणि ज्याने यज्ञ कार्य केलेले नसेल सोबतच त्याने सोम ही केलेले नसेल अशा वैश्य कुटुंबापासून यज्ञाच्या पूर्ततेसाठी त्याचे धन घ्यावे. जर यज्ञाचे 2 किंवा 3 भाग अपूर्ण राहत असतील तर त्याच्या पूर्ततेसाठी शूद्राजवळील धन बळपूर्वक घ्यावे, कारण शूद्राचे यज्ञाशी कोणत्याच प्रकारे कुठला संबंध नाही. यज्ञाकरिता शूद्र आपले धन मागूही देत नसल्यास त्याचे धन ब्राह्मणांकरवी हिसकावून घ्यावे. यामुळे धन हिसकावणाऱ्याच्या यशात आणि धर्मात दोनातही वृद्धी होते. ब्राह्मण पंडित लोक यज्ञ करणाऱ्यांच्या धनाला देवधन आणि यज्ञ न करणाऱ्यांच्या धनाला असुरधन म्हणतात. यज्ञ न करणाऱ्याचे धन चोरी गेल्यास धार्मिक राजाने दंड देऊ नये, कारण राजाच्या मूर्खतेमुळेच ब्राह्मण भुकेमुळे त्रस्त होत असतात. मनुस्मृती वेगवेगळ्या जातीकरिता वेगवेगळे कायदे आहेत. राजाने वैश्याकरवी व्यापार, शेती आणि पशुपालन इत्यादी कामे करून घ्यावीत व शूद्रांकडून तिन्ही वर्णीयांची सेवा करून घ्यावी. राजा वैश्य आणि शूद्रांकरवी त्यांची कामे प्रयत्नपूर्वक करून घ्यावी, कारण ते आपल्या कर्मापासून परावृत्त झाल्यास साऱ्या संसाराचे क्षुब्ध करून टाकतील. म्हणूनची उपरोक्त व्यवस्था भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19 व 25 मधील व्यवस्थेच्या विरुद्ध आहे. अर्थात कामगिरी करून जीविका जगणारे लोहार, बेलदार, ओझे वाहणारे मजुराकडे कर स्वरूपात महिन्यातून 1 दिवस काम बेगारी करून घ्यावे. बेगारी घेणे संविधानातील धारा 23 च्या विरुद्ध आहे. म्हणून वेगवेगळ्या जातीतील पुरुषांकरता अशी विभिन्न व्यवस्था केलेली आहे. तसेच विभिन्न जातीतील महिलांकरताही वेगवेगळी व्यवस्था दर्शवली आहे पहा. जर ब्राह्मण गुरुची पत्नी सवर्णीय असेल तर ती गुरु एवढीच पूजनीय आहे आणि दुसऱ्या वर्णाची असेल तर सन्मानपूर्वक उठून अभिवादन करावे. हे भारतीय संविधानातील धारा 15 चे स्पष्ट उल्लंघन होय. या प्रकारे मनुस्मृतीची जी व्यवस्था आहे ती भारतीय संविधानाच्या अगदी उलट आहे. याला समजण्याकरिता भारतीय संविधानाच्या संबंधित नियमांच्या धारा खाली देत आहोत, ज्यामुळे वाचकांना समजणे सोयीचे होईल की मनुस्मृती भारतीय संविधानाच्या अशा प्रकारे विरोधी आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.